तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQ पाहणार आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा M2 चा टॉपिक आहे. ओके. आता प्रोबॅबिलिटी जर पाहिलं तर तुम्ही 10वी पासून त्याचा अभ्यास करताय. 10वीला पण तुम्ही केलं होतं, 11वीला केलं होतं, 12वीला पण आहे. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी जो आहे तो बोर्ड मार्क वाईज किती वेटेज आहे त्याला 5 मार्काचं वेटेज. आता ह्या 5 मार्कामध्ये डिवायडेशन कसं होतं, 1-2 मार्काला विचारला जातो आणि 3 मार्काला विचारला जातो. ओके. तसं पाहायला गेलं तर कमी कष्टात चांगले मार्क मिळवून देणारे जे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीचा एक नंबर लागतो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन याचाही सुद्धा त्या सिक्वेन्समध्ये काय लागतो, नंबर लागतो. काय ज्याचं तुम्ही काय करू शकता, कमीत कमी अभ्यासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 5 मार्क जरी तुम्हाला कमी वाटत असले तरी त्या टॉपिकला तुम्ही किती वेळ देताय त्याच्यानुसार ते 5 मार्क खूपच होतात. म्हणजे जसं की तुम्ही डेरिव्हेटिव्हला, आता डेरिव्हेटिव्हला किती मार्क आहेत, 9 मार्क आहेत. पण डेरिव्हेटिव्हला जर तुम्ही अभ्यास करायला बसलं तर साधारण मला वाटतं एक दिवस पण तुम्हाला पुरणार नाही. बरोबर आहे. म्हणजे रिव्हिजन म्हटलं तरी बरोबर. आणि दिवसभर अभ्यास करून तुम्हाला किती मार्क मिळणार आहे, 9 मार्क मिळणार आहे. पण ॲज कम्पेअर जर तुम्ही प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करायला बसलेत तर साधारण 1 तासात मॅक्स 2 तासात तुमचा अख्खा अभ्यास कव्हर होणार आहे. तुम्हाला मार्क किती मिळणार आहे, 5. म्हणजे या कम्पेअरमध्ये का तुम्ही त्याला किती वेळ देताय त्या कम्पेअरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रोबॅबिलिटीला नक्कीच जास्त मार्क आहेत. त्याच कम्पेअरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बायनोमियलला नक्कीच जास्त मार्क आहेत. तसं M1चा जर तुम्ही टॉपिक पाहिलं तर LPP, ज्याचा तुम्ही अभ्यास कमी वेळ करताय पण आउटपुट मात्र तुम्हाला जास्त मिळतंय. आलं. म्हणजे दिसायला ते टॉपिक छोटे आहेत. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर कोणता ऍप्लिकेशन ऑफ डिफिनाइट इंटिग्रेशन 4 मार्कला. तुम्हाला वाटेल खूप 4च मार्क आहे सर, कमी वेटेजचा आहे. नाही. याचा जर तुम्ही अभ्यास करायला बसले तुम्हाला एकाच एक्झरसाइजचा अभ्यास करायचा आणि एक एक्झरसाइजचा अभ्यास करायला किंवा त्याची सॉल्व एक्झाम्पल पाहिला मॅक्स तुम्हाला किती तास लागतात, 2 तास लागतात. म्हणजे हे जे टॉपिक आहेत ना, काय अशी टॉपिक ज्याला तुम्हाला वेळ खूप कमी द्यायचा आहे पण त्या वेळेच्या मानाने त्याचं वेटेज खूप आहे. तर अशामध्ये प्रोबॅबिलिटी हा काय येतो, तुमचा टॉपिक येतो. ओके. आणि काही बेसिक थीम आहे तेवढी जर सॉल्व्ह केली तर तुम्हाला सिंपल मध्ये याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं हे छोटे टॉपिक एक वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर 100% तुम्हाला येणारा नवीन क्वेश्चन याच्यावरचा कोणताही जरी असलं तरी सॉल्व्ह करता येतो. कारण एकच एक्झरसाइज असतो किंवा मॅक्स 2 एक्झरसाइज असतात, छोटे टॉपिक असतात. त्यामुळे तुम्हाला विचारून किती विचारणार. त्यामुळे पॅटर्न काय होतात, सारखे रिपीट होतात. त्यामुळे तुम्ही 5 वर्षाची PYQ जरी सॉल्व्ह केली तरी मोस्ट तुमची खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे 80% म्हटलं तरी तयारी तुमची झालेली आहे. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या सेशनला. ठीक आहे. तर पहा, सपोज दॅट एक्स इज अ वेटिंग टाइम इन मिनिट फॉर बस. इट इज पीडीएफ म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके. गिवन बाय fx इज इक्वल टू 1/5 फॉर एक्स जो दिलाय तो 0 पेक्षा ग्रेटर आहे आणि 5 पेक्षा काय लेस आहे, अदरवाईज तो 0 आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. कोणती, पहिला पार्ट, वेटिंग टाइम इज बिटवीन 1 to 3 मिनिट. म्हणजे 1 ते 3 मिनिटांमध्ये जे वेटिंग टाइम आहे त्याची काय काढायची, तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. त्यानंतर आहे वेटिंग टाइम इज मोर दॅन 4. आता मोर दॅन 4 पण लिमिट तर कुठपर्यंत दिले त्यांनी, 5 पर्यंतच दिले. लक्षात. आणि याची आपल्याला काय करायची, प्रोबॅबिलिटी काढायची. आता इतका अवघड क्वेश्चन असं तुम्हाला वाटेल पण तसं पाहायला गेलं तर किती सिंपल क्वेश्चन आहे. पहा, सिंपल मध्ये तुम्ही आन्सर स्टार्ट केलंय. आता तुम्हाला काय काढायची, प्रोबॅबिलिटी. ओके. कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची ती इथं लिहा. कोणाची काढायची, फर्स्ट वेटिंग टाइम इज बिटवीन 1 to 3 मिनिट्स. लिहिलं इथं. ठीक आहे. त्यानंतर इज इक्वल टू, तुम्हाला इथं काय लिहायचंय, इंटिग्रेशन फंक्शन दिलंय. ओके. त्याचं लिमिट पण दिलंय. इंटिग्रेशनचं सिम्बॉल का टाकलं, कारण त्याचं लिमिट पण दिलंय पुढे त्यांनी. बरोबर. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर फंक्शन इथं काय लिहायचंय तुम्हाला, fx इंटू काय dx आणि इथं त्याचं काय येणार आहे, लिमिट येणार. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर लोअर लिमिट 0. ओके. 0 टू कुठपर्यंत आहे, त्याचं 5 पर्यंत आहे. लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर वेटिंग टाइम बिटवीन कुठपर्यंत काढायचंय तुम्हाला, बरोबर आहे. पण म्हणजे आता इथे लिहिताना आपण काय करूया, इथे जे तुम्ही लिहिणार आहे इथंच तुम्हाला, कारण आपण पूर्ण फंक्शनचं लिमिट नाही लिहू शकत आहे का, कारण आपण इथं प्रोबॅबिलिटी दाखवली कोणाची काढायची. लक्षात आलं. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, इथं 1 पासून कुठपर्यंत लोअर लिमिट तुम्हाला खाली लिहायचंय, अपर लिमिट तुम्हाला वरती लिहायचं. आले तुम्ही इथं. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय लिहायचंय तुम्हाला, 1/5, कारण हे मेन फंक्शन आहे. इथं किती आहे, 1 आणि इथं किती आहे, 3 इंटू काय येणार आहे, dx. 1/5 ला आपण काय करणार आहे, कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे बाहेर घेणार आहे. आतमध्ये कोण राहिला, 1. कोणीच नाही राहत तेव्हा 1 राहतो. इंटू कोण राहणार आहे, dx. इथं कोण आहे, 1 आणि इथं कोण आहे, 3. हे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, ह्या 1चं काय करायचंय, इंटिग्रेट. ओके. आता ह्या 1चं इंटिग्रेशन 1/5 तसंच राहणार आहे. 1चं इंटिग्रेशन काय आलं, x.
बरोबर. आता 1चं इंटिग्रेशन जर x असेल, क्लिअर इथपर्यंत 1चं इंटिग्रेशन काय झालं, x झालं. आता x झाल्यामुळे इथं काय आलं, अपर लिमिट 3 लोअर लिमिट 1. म्हणजे आता इथं काय झालं 1/5 ब्रॅकेटमध्ये इथं काय लिहिणार आहे 3 - 1 म्हणजेच काय आलं 1/5 इंटू ब्रॅकेटमध्ये किती आले 2 म्हणजेच 2 काय आले 5. तुम्हाला पहिल्याची प्रोबॅबिलिटी मिळाली 2/5. अंडरस्टँड, समजलं. मग आता तुम्ही सांगा, जर तुम्हाला हा प्रश्न जमलेला आहे सेम पॅटर्ननी, हा तुमच्या क्वेश्चनचा काय होता फर्स्ट पार्ट होता. ओके, आता तुमच्या क्वेश्चनचं तुम्हाला काय करायचं आहे सेकंड पार्ट. सेकंड पार्टमध्ये पुन्हा तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची, ज्याची काढायची ते तुम्ही इथे लिहून घेतलं. तुमचं फंक्शन तुम्ही इथे लिहिलं, काय फंक्शन इथं अपर लिमिट सॉरी, आता इथं तुम्हाला फंक्शन लिहायचंय, फंक्शनला इंटू dx आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मोर दॅन 4 मॅक्स लिमिट किती आहे 5 म्हणजे 4 आणि 5. सेम पॅटर्ननी तुम्हाला खाली फक्त काय करायचंय सॉल्व्ह करत जायचे, जो पॅटर्न आता आपण या ठिकाणी यूज केला. लक्षात आलंय, समजलंय नक्की झालं. तर या पद्धतीने तुम्हाला हा जो प्रश्न विचारला किती मार्काला विचारला गेलेला आहे 2 मार्काला विचारला गेलाय 2025 चा आहे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं होतं फक्त इंटिग्रेशन करायचं होतं, जे की इंटिग्रेशन बेसिक वाले इंटिग्रेशन करायचं होतं आणि 2 वेगवेगळे दिली 2 मार्काला. आले लक्षात, त्यामुळे एक्स्ट्रा काही लिहायची गरज नाहीये. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. हाफ मी सॉल्व्ह केलाय, हाफ तुम्ही सॉल्व्ह करू शकता कारण समजले तुम्हाला. आता इथे जर पाहिलं तर सेकंड क्वेश्चन काय दिले बा, 3 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली, एक्स इज द नंबर ऑफ हेड. एक्स कोणाला डिनोट करतो हेडला. ओके, नंबर ऑफ हेडला. फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स. जर तुम्ही पाहिलं, जर तुम्हाला आपण कन्सेप्ट पाहूया पहिल्यांदा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू याचा जर तुम्हाला फॉर्म्युला विचारला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, काय याचा फॉर्म्युला सिग्मा. ओके, काय इथं एक्स आय पी आय. ओके, आय स्टार्ट फ्रॉम 1 अप टू n म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं. बरोबर आहे. हे झालं तुमचं काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ओके, प्रोबॅबिलिटी मध्ये. आता जर तुम्हाला विचारलं काय अजून काय सांगितलंय व्हेरियन्स. व्हेरियन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय, व्हेरियन्सचा फॉर्म्युला सांगू शकता तुम्ही सिग्मा काय घेणार इथं एक्स आयचा स्क्वेअर इंटू पी आय. आय स्टार्ट फ्रॉम 1 अप टू n म्हणजे लास्ट जे काय तुम्हाला लिमिट दिले, यातून तुम्हाला काय करायचंय मायनस करायचे. नक्की चेक करा, पाहता येईल ब्रॅकेटमध्ये. काय करणार तुम्ही इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू मी इथं डायरेक्ट लिहितो. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा काय करायचंय तुम्हाला इथं स्क्वेअर करायचं झालं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्हाला इथं माहिती आहे, हा तुमचा फॉर्म्युला आहे व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू. हे काढण्यासाठी तुम्हाला कोण माहित पाहिजे, तुम्हाला डिस्ट्रीब्युशन टेबल माहित पाहिजे. जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन टेबल माहित असेल तर आणि तरच, बरोबर आहे. मग याच्या बेसिकला कोण आलं, सॉरी आपण इथे घेऊया. याच्या बेसिकला आला डिस्ट्रीब्युशन टेबल. डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये फक्त ह्याच क्वेश्चनला मी तुम्हाला करून दाखवतोय, अदरवाईज तुम्ही करायचं. ओके, पहिल्यांदा इथं काय येणार आहे एक्स, एक्सच्या व्हॅल्यू कोणते कोणते असणार आहेत ते इथे येणार आहे. इथं काय येणार आहे, इथं कोण आहे, इथं आला एक्स आहे थोडक्यात असं आपण म्हणूया. ओके, त्यानंतर इथं कोण येणार आहे पी आय, त्याची प्रोबॅबिलिटी. इथं काय असणार आहे एक्स आय आणि पी आयचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन, आणि इथं काय करणार आहे एक्स आयचा स्क्वेअर इंटू पी आय यांचं मल्टिप्लिकेशन करणार, आणि शेवटी खाली सगळ्यांची काय करणार तुम्ही ऍडिशन. याची ऍडिशन आणि याची ऍडिशन, ज्यात तुम्हाला इथं काय करायच्यात यूज करायच्यात. याचा अर्थ तोच झाला ना, लक्षात. मग हा टेबल लिहिण्याआधी तुम्हाला काय करायचंय, त्यांनी काय सांगितले 3 कॉइन आर टॉस्ड. आन्सर स्टार्ट झाला. आता पहा, हे मी तुम्हाला बेसिक का समजून सांगितलं कारण की आपल्याला जायचंय कुठं, त्यासाठी काय पाहिजे आणि काय दिलंय. आता आपण आपल्या उत्तराकडे आलो, लक्षात. ठीक आहे, आता पहा काय करणार तुम्ही इथं 3 कॉइन्स आर टॉस्ड. जर मी 3 कॉइन टाकले देअरफॉर सॅम्पल स्पेस काय मिळालं मला छापा 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 काटा, त्यानंतर एच टी एच, त्यानंतर टी एच एच, त्यानंतर परत एच टी टी, त्यानंतर टी एच टी. ओके, त्यानंतर टी टी एच आणि त्यानंतर टी टी
टी. लक्षात, इथं हा पार्ट कम्प्लीट झाला. आता याच्यानंतर काय येणार आहे, तुमचा जो एक्स आहे पहा, ही झाली तुमची पहिली लाईन, ही दुसरी, इथं जागा नाही म्हणून मी बाजूला घेतलं. एक्स कोण आहे तुमचा, नंबर ऑफ हेड. एक्स कोण आहे, नंबर ऑफ हेड्स. आता एक्स जर तुमचा नंबर ऑफ हेड्स आहे तर एक्सच्या व्हॅल्यू काय काय असणार आहेत, एक. आता याच्यात हेड किती वेळा आला असणार आहे, एक तर 0 वेळा, नाहीतर एक्स हेड किती वेळा असेल, एकदा, नाहीतर हेड दोनदा, नाहीतर हेड 3 वेळा. याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं, झालं. म्हणजे एवढी बेसिक इन्फॉर्मेशन झाली जी तुम्हाला आता टेबलमध्ये दाखवायची. मग आता इथं काय घेणार तुम्ही, पहिल्यांदा काय घेणार 0, नंतर काय घेणार आहे 1, नंतर काय घेणार आहे 2, आणि नंतर काय घेणार तुम्ही 2 आणि नंतर 3. ओके. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर नंबर ऑफ एस किती आहे हे लिहायचं राहिलं आपलं. ओके. आता ठीक आहे. आता हेड 0 आहे अशी पॉसिबिलिटी कुठे, हेडच आला नाही. किती वेळा आलंय असं, एकदा. म्हणजे किती पैकी, 8 पैकी एकदा आलं. 1/8 ही त्याची प्रोबॅबिलिटी आली. त्यानंतर हेड एकदा आलेत असे कुठं कुठे, हेड एकदा आहे पहा, हेड एकदाच आहे, 1 2 आणि 3, म्हणजे किती 3/8. 3/8 ही झाली याची प्रोबॅबिलिटी. बरं. त्यानंतर हेड किती आलंय, दोनदा आहे. हेड दोनदा आलाय असं कुठे, 1 2 3, परत किती आले 3/8. ओके. आणि त्यानंतर हेड 3 वेळा आलाय असं किती वेळा आहे, एकदा. पहा 3 3 6 1 7 आणि 8, यांचा गुणाकार केला इथं काय आलं 0, यांचा गुणाकार केला इथं काय आलं 3/8. तसेच इथं यांचा गुणाकार केला 6/8 आले, इथं यांचा गुणाकार केला 3/8 आले. आता इथं काय करायचं, याचा काय करायचं, स्क्वेअर करायचा, मग यांचा गुणाकार करायचा. याचा स्क्वेअर करून गुणाकार केला तरी 0, याचा स्क्वेअर करून गुणाकार केला तरी 3/8च, याचा स्क्वेअर केला 4 4 त्रिक 12 12/8, ते आपण नंतर करू कॅन्सल. त्यानंतर याचा स्क्वेअर केला 9 9/8. बरोबर आहे, झालं. मग आता यांची ऍडिशन करणं म्हणजे थोडक्यात याचं उत्तर काढणे. याचा अर्थ काय होतो, सिग्मा म्हणजे काय, ऍडिशन. मग आता तुम्ही जर याची ऍडिशन केली इथं, ती फक्त तुम्हाला इथं काय करायची, सबस्टिट्यूट करायची, झालं तुमचं फायनल उत्तर. म्हणजे आता इथं काय करणार तुम्ही 3/8 6/8 3/8 यांची ऍडिशन किती आली, 6 आणि 3 12, बरोबर ना, 6 3 9 3 12, 12/8 12/8 म्हणजे किती झाले, 12/8 म्हणजे किती 3/2 झालं. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता, इथं तुम्ही काय लिहू शकता, सिग्मा ऑल टोटल जी काही इन्फॉर्मेशन आहे किती आली इथं, सॉरी 3/2 ना, ही झालं तुमची काय आली 3/2, ही काय झाली तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता व्हेरियन्स म्हणजे इथं ह्या ऍडिशन मधून ही ऍडिशनचा स्क्वेअर तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग आता याची ऍडिशन किती होणार आहे, 12 आणि 3 15 15 आणि 9 आहे इथं, 9 आणि 15 24 24 बाय किती झाली 8, 24/8, बरोबर आहे. ओके. म्हणजे आता ह्या ऍडिशन मधून म्हणजे ही ऍडिशन आहे, याच्यातून तुम्हाला हे काय करायचे 3/2 काय करायचे, मायनस करायचे. 24/8 म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे किती 3 3 मायनस किती करायचे तुम्हाला 3/2 चा स्क्वेअर, हा तुम्हाला मायनस करायचा आहे. 3/2 म्हणजे किती 9/4, म्हणजे तुम्हाला इथं सबट्रॅक्शन करायचे. 4 3 किती आले 12, 12 तून 9 गेले किती आले 3 3/4, हा झाला तुमचा व्हेरियन्स ऑफ एक्स. इथं मी फक्त ते दाखवलेलं नाही जे तुम्हाला इथं लिहायचंय, काय ऍडिशन सिग्मा म्हणजे हे दोन, हे इथं फक्त तुम्ही ऍड केलेत हे तुम्हाला दाखवायचं. आलं लक्षात, दॅट्स इट. म्हणजे पहिल्यांदा 3 कॉइन टाकले, 3 कॉइन टाकल्यामुळं तुम्हाला सॅम्पल स्पेस मिळाला, ज्याची टोटल नंबर ही आहे. तुमचा जो एक्स आहे हा नंबर ऑफ हेडला डिनोट करतो, म्हणून त्या एक्सच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू ह्या झाल्या. त्याच्यावरनं डिस्ट्रीब्युशन टेबल बनवला, टेबल बनवून झाल्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा हा फॉर्म्युला आहे. खरं तर ह्याच ऍडिशनला आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणतो, आणि ह्या ऍडिशन मधून ह्या ऍडिशनचा स्क्वेअर आपण जेव्हा मायनस करतो तेव्हा त्याला आपण व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणतो. अंडरस्टँड. किती मार्काला प्रश्न आहे हा, 3 मार्काला. लक्षात झालं, ठीक आहे. मग आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन सांगितलं 2 कॉइन आर टॉस. आता किती केले होते 3 कॉइन, बरोबर आहे. म्हणजे 24 ला किती कॉइन होते 2, 25 ला किती आले 3. कॉइनचाच प्रश्न आहे. सायमल्टेनियसली राईट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे फक्त काय लिहायचंय तुम्हाला, टेबल लिहायचं आहे, फक्त प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे किती मार्काला असणार आहे आता 2 मार्काला. ओके. द नंबर ऑफ, परत काय विचारलाय हेड, म्हणजे सेम प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलाय,
काय करायचंय 3 कॉइन आर टॉस्ड. आता ही तुम्ही काय लिहिणार 2 कॉइन आर टॉस्ड. परत सॅम्पल स्पेस इज इक्वल टू जे काय असेल ते इथं लिहिले. एक्स नंबर ऑफ हेड, त्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू काय असतील, एक्सच्या व्हॅल्यू 0 1 2, त्याचं डिस्ट्रीब्युशन टेबल काढला. ओके. आणि बरं ह्या डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये तुम्हाला हे सुद्धा दाखवायची गरज, तुम्हाला हे जे आहे हे दाखवायची गरज नाही, फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं. आले लक्षात? समजलंय? नक्की डन झालं. म्हणजे आता हा प्रश्न सॉल्व्ह करायची काही गरज नाही. पहिल्यांदा काय लिहिणार, पहिल्यांदा काय लिहिणार 2 कॉइन आर टॉस्ड सायमल्टेनियसली. देअरफॉर एस इज इक्वल टू काय लिहिणार आहे, एच 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 टी टी एच टी टी झालं. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. एक्स डिनोट नंबर ऑफ हेड्स. एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 0 1 2. मग आता काय आला तुमचा टेबल. टेबलमध्ये किती कॉलम आहेत, 2च. इथं कोण येणार आहे, एक्स आहे. एक्स इज इक्वल टू इथं काय येणार आहे, ओके, प्रोबॅबिलिटी. इथं 0 1 2 झालं. ओके. इथं काय असणार आहे, 0 किती वेळा आला, एकदा, बरोबर आहे, म्हणजे 1/4. इथं एकदा किती वेळा आले, दोनदा, म्हणजे 2/4. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली इथं 1/2, कारण इथं आपण प्रोबॅबिलिटी लिहितो. ओके. आणि त्यानंतर इथं काय लिहायचंय तुम्हाला 1/4 झालं उत्तर. हे 2 मार्काला आलंय तुम्हाला. लक्षात, सिंपल क्वेश्चन होतं. त्यानंतर जर त्याच्या पुढे आलो आपण, पुन्हा एकदा काय विचारलं गेलंय तुम्हाला, फंक्शन. हा प्रश्न आपण सोडवलाय. ओके. कधी सोडवलाय, 25ला. 24ला परत तोच प्रश्न आहे इंटिग्रेशनचा. म्हणजे सेम. बरं, आधीचे दोन्ही पण, हा प्रश्न पण 25ला विचारला गेलाय, 24ला होता, 25ला पण आलाय. हा प्रश्न पण 24ला होता, 25ला पण आलाय. म्हणजे साम्य किती हे तुम्ही पहा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं, तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता के ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इथं त्यांनी काय सांगितलंय, हे जे फंक्शन आहे इज द पीडीएफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. हे आहे जेव्हा हे प्रोबॅबिलिटी जे आहे डेन्सिटी फंक्शन रँडम व्हेरिएबल ऑफ एक्स असतं, तेव्हा तेव्हा जर तुम्ही पाहिलं इथं याची जी व्हॅल्यू आहे ना ती किती असते, 1 असते. याची व्हॅल्यू किती असते, 1. मग आता जर तुम्ही आन्सर लिहायला स्टार्ट केलं तर तुम्ही काय लिहिणार आहे, तुम्ही काय लिहिणार आहे, इथं काय लिहिणार तुम्ही, फंक्शन. काय इथं फंक्शन, ओके, इथं काय dx, इथं लिमिट काय 0 to 1. ओके. इज इक्वल टू काय लिहायचंय तुम्हाला 1. फक्त ही लिहिताना तुम्हाला इथं काय लिहायचंय, एफ एक्स. पहा इथं लाईन कोणती आली तुमची, एफ एक्स इज पीडीएफ ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. ही तुमची उत्तराची पहिली ओळ आहे. इथून तुमचं खरं तर उत्तर चालू झालं. मग खाली तुम्ही हे लिहिताय देअरफॉर, इथं आलं तुम्ही. मग आता तुम्हाला इथं करायचंय इंटिग्रेशन. काय इंटिग्रेशन आहे तुमचं, के एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1. सॉरी, काय लिहायचं राहिलं आपलं, dx. ओके, dx इज इक्वल टू 1. इथं 0 to 1. केला तुम्ही काय घेणार आहे बाहेर, आतमध्ये कोण राहिला, एक्स स्क्वेअरने इथं मल्टिप्लाय करून घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब dx. ओके, इज इक्वल टू 1. मग आता काय करणार फंक्शन, इंटिग्रेशन इथं 0 to 1 लिहायचं राहिलं, के ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन पहिल्यांदा याच्यापाशी पण जाणार, याच्यापाशी पण जाणार सेपरेट. मग याचं इंटिग्रेशन काय आलं, एक्स क्यूब बाय 3. ओके, मायनस याचं इंटिग्रेशन, व्हेरी गुड, एक्स रेस टू 4/4. बरोबर. लिमिट काय 0 to 1 इज इक्वल टू काय 1. म्हणजे के ब्रॅकेटमध्ये जेव्हा तुम्ही 1 ठेवणार, आता 1 ठेवा याच्यामध्ये, म्हणजे किती आले 1/3 मायनस 1/4. 1 ठेवला दोघांमध्ये, नंतर मायनस काय लिहिणार तुम्ही 0, कारण 0 ठेवलं तर उत्तर सगळं 0 होणार आहे. मग इथं किती आलं 1. म्हणजे के इंटू ब्रॅकेटमध्ये बेस सेम करताना काय होणार आहे 1/4 परत, बरं, 4 के 4 10. ओके, इज इक्वल टू किती आले 1. म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आली, आलंय लक्षात, समजलंय नक्की. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. फक्त हे लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन जर दिलेला असेल आणि के ची व्हॅल्यू अशा टाईपमध्ये तुम्हाला काढायची असेल तर त्याची व्हॅल्यू नेहमी काय असते 1 असते, आणि इथून तुम्हाला फक्त काय करायचं, इथपर्यंत जाऊन सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात, ठीक आहे. आलो आपण त्याच्या पुढे. आता इथं काय सांगितलंय, फाइंड द मीन. मीन म्हणजे काय,
प्रोबॅबिलिटीचा मीन म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. म्हणजेच काय त्याचा फॉर्म्युला? सिग्मा xi pi i स्टार्ट फ्रॉम 1 अप टू n. शेवटचा कोणता नंबर तो तुम्हाला दिला असेल. ओके, आता तुम्हाला उत्तर लिहायला चालू करायचे. कशाचं मीन काढायचंय तुम्हाला? द नंबर रँडमली सिलेक्टेड 1 to 15. ओके, मग आता इथं सॅम्पल स्पेस काय? हेअर सॅम्पल स्पेस, हेअर सॅम्पल स्पेस काय? सॅम्पल स्पेस s इज इक्वल टू 1, 2, 3 डॉट 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 15. म्हणजे नंबर ऑफ s इज इक्वल टू 15. ओके, तुमचा जो x आहे हा कोण आहे? x कोण आहे? द नंबर रँडमली सिलेक्टेड 1 to 15. मग हेही तुम्हाला इथे लिहायचंय की आम्ही जो नंबर सिलेक्ट केला तो 1 to 15 आहे. मग आता या सगळ्यांचा मीन काढायचा आहे, म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी माहित पाहिजे, बरोबर? देअरफोर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे कधी? जेव्हा तुम्ही काय सिलेक्ट करणार आहे? 1, तेव्हा त्याची प्रोबॅबिलिटी काय होणार आहे? 1/15. जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू काय असणार आहे? 2 जर सिलेक्ट झाला तर त्याची प्रोबॅबिलिटी 1/15. असं करत करत प्रोबॅबिलिटी शेवटच्या नंबरची पण जेव्हा तुम्ही 15 सिलेक्ट करणार आहे तेव्हा त्याची 1/15 असणार आहे. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे? मीन. मग मीन काढायचं आहे म्हणजेच काय काढायचे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू सिग्मा. तुम्ही काय दाखवलं इथं? xi pi. ओके, i स्टार्ट फ्रॉम 1 अप टू 15, कारण मला 15 पर्यंत जायचं आहे आता, बरोबर? म्हणजे आता मी इथं जी ऍडिशन करणार आहे ती ऍडिशन कोणाची आहे? पहा, पहिलं आता इथं xi प्रोबॅबिलिटी पहिल्याची इंटू 1, बरोबर आहे? म्हणजे इथं काय झालं? 1 इंटू 1/15 प्लस हे झाले पहिलं, बरोबर? प्लस 2 इंटू 1/15 प्लस 3 इंटू 1/15. प्रत्येकाची तेवढीच आहे आणि शिवाय xi घ्यायचा आहे मल्टिप्लायला, बरोबर आहे? ओके, आता इथं डिस्ट्रीब्युशन टेबल आपण काढलेला नाही, आपण एवढंच लिहिले फक्त. का? कारण 15 गोष्टी आपल्याला रो तयार करायला लागतील. काही गरज नाही, एवढं दाखवलं तरी कळलेलं आहे. ओके, ठीक आहे. असं करत करत प्लस शेवटचा नंबर काय असणार आहे तुमचा? 15/1/15. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 1/15 तुम्ही काय काढले? कॉमन. मग आतमध्ये ऍडिशन कोणाची करायची तुम्हाला? 1 + 2 + 3 असं करत करत पुढं 15 पर्यंत. मग आता 1/15 इंटू इथं जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 15 पर्यंतची जर बेरीज करायची असेल तर नॅचरल नंबरच्या ऍडिशनचा फॉर्म्युला काय? n ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2. शेवटचा नंबर त्याच्यामध्ये 1 मिळवा, डिवाइड बाय 2 करा. शेवटचा नंबर 15 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला 16 डिवाइड बाय 2. ही नॅचरल नंबरची ऍडिशन. ओके, मग 2 ने डिवाइड करता इथं किती आले? 8, बरोबर? ह्या 15 ला हा 15 कॅन्सल, म्हणजे किती राहिले फक्त? 8. ओके, हा काय झालं तुमचा मीन. कळलं का मीन कसा आला? शेवटी तुम्हाला परत ब्रॅकेटमध्ये त्याचं फायनल उत्तर लिहायचं. आलं लक्षात? ठीक आहे. द मीन ऑफ नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15 इज 8. हे तुमचं फायनल आन्सर. आले लक्षात? समजलंय नक्की? जायचं पुढं. आलो आपण इथं. आता इथं सेम परत क्वेश्चन आलाय. आता सॉल्व्ह करायची काही गरज आहे का? नाही. काय? फाइंड फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन व्हेरिएबल ऑफ एक्स. फाइंड पहिलं काय शोधायचंय तुम्हाला? इथं जर तुम्ही पाहिलं तर या फंक्शन मध्ये काय एक्स लेस दॅन काय सांगितलंय? 1. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एक्स मोड ऑफ एक्स लेस दॅन 1 आहे. ओके, म्हणजे आता पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इथं फंक्शन लिहिणार आहे fx इज इक्वल टू ओके dx, इथं लिमिट काय लिहायचंय तुम्हाला? याचं हे टोटल लिमिट आहे. पहिल्यांदा लिमिट कुठं लिहायचंय तुम्हाला? लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे लोअर लिमिट किती? -2 1 झालं. हे तुमचं फर्स्ट. मी इथं फंक्शनला एक्सेट्रा सॉल्व्ह करायचे ते करा. आलं लक्षात? म्हणजे इथं तुम्ही प्रोबॅबिलिटी कोणाची काढली? एक्स लेस दॅन 1 इज इक्वल टू इथं आलो. हा प्रश्न कळला तुम्हाला? हे लिहून तुम्ही इंटिग्रेशन करू शकता. सिंपल आहे. ओके, आता दुसरा काय लिहायचे तुम्हाला? प्रोबॅबिलिटी मोड ऑफ एक्स लेस दॅन 1. याचा अर्थ काय होतो? इथं जे तुम्ही फंक्शन लिहिणार आहात फंक्शन सेम आहे. ओके, इथं काय लिहायचंय तुम्हाला? dx. आता मला जे लिमिट लिहायचंय ते लिमिट पहा. काय लिहितोय मी इथं? -1 1. असं का लिहिलं? कारण त्यांनी सांगितलंय का मोडमध्ये एक्स लिहायचं आहे, त्याची व्हॅल्यू लेस दॅन 1 पाहिजे, बरोबर? आता तुम्ही सांगा, जर मी तिथं -2 लिहिला तर -2 मोडच्या बाहेर आल्यावर काय होईल?
म्हणजे याचा अर्थ तो 1 पेक्षा काय होईल, मोठा होईल. मला तो 1 पेक्षा छोटाच पाहिजे. म्हणजे मी -2 इथे लिहू शकत नाही. जरी तो 1 पेक्षा लहान असला तरी मी लिहू शकत नाही, कारण मला इथं काय दिलंय त्यांनी, मोड. इथं नाही दिला म्हणून मी इथं -2 टाकला. पण इथं दिलाय म्हणून मला -1 घ्यावा लागला. आलं लक्षात? मग आता इथून पुढं बस झालं उत्तर. मग आता तुम्ही काढू शकता इथं. काय लिहायचंय तुम्हाला, 1, इथं काय -2, इथं काय फंक्शन आहे तुमचं x + 2 डिवाइड बाय किती आहे 18 इंटू काय dx. इथं काय करणार तुम्ही, 1/18 ला काय काढला तुम्ही बाहेर, आतमध्ये कोण राहिला -2, इथं 1, इथं काय x + 2 इंटू काय dx. इंटिग्रेशन याच्यापाशी जाणार, याच्यापाशी पण जाणार. ओके, याच्यापाशी जाणार तेव्हा इंटिग्रेशन काय होणार, x²/2 आणि याच्यापाशी जाणार तेव्हा 2x. मग एकदा काय ठेवा 1, एकदा काय ठेवा -2, 18. इथं पण सेम पॅटर्न तुम्हाला करायचं. आलं लक्षात? हे फक्त जमलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हा प्रश्न दरवर्षी विचारला गेलेला आहे प्रोबॅबिलिटी मध्ये इंटिग्रेशनचा. आलं लक्षात? ओके, काय काय आलं ना, -1 आणि 1च्या बिटवीन 0 आलंच ना, त्यामुळे 0 त्याचे इन्क्लूड आहे. ठीक आहे, आलो आपण इथं. आता इथं जर पाहिलं तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, रॅन्डम व्हेरिएबल. इथं आता रिकामी जागा विचारली गेलेली 2 मार्काला, c/x³ x = 1 2 3. अदरवाईज आता इथं काय काढायचंय तुम्हाला, ओके. जर तुम्हाला मीन काढायचा आहे थोडक्यात, ओके, एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर तुम्हाला मीन काढायचा आहे तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ तुम्हाला इथे सिग्मा काय करायचंय तुम्हाला, xi pi, इथं i स्टार्ट फ्रॉम 1 अप टू n. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर x = काय सांगले त्यांनी 1 2 3, म्हणजे डिस्ट्रीब्युशन टेबल तुमच्याकडे ऑलरेडी आहे. मग आता डिस्ट्रीब्युशन जर टेबल तुमच्याकडे आहे, काय त्या डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये पहा 1 2 आणि 3. इथं कोण घेतला, इथं कोण घेतला तुम्ही, x. x ची व्हॅल्यू काय सांगितलं त्यांनी 1 2 3. ओके, तेव्हा जेव्हा मी 1 ठेवेल तेव्हा इथं काय येणार आहे, तेव्हा इथं काय येणार आहे, इथं पहा x ची, इथं मला काय लिहायची प्रोबॅबिलिटी कोणाची, ह्या x ची. x = काय 1 2 3 काय असेल तो. ओके, ठीक आहे. मग आता मला जर प्रोबॅबिलिटी लिहायची, जर मी तर ह्या फंक्शन मध्ये जर मी इथं 1 केला तर इथं कोण आला, c आला फक्त. जर मी इथं 2 ठेवला तर c बाय किती आला, 8 आला. जर मी इथं 3 ठेवला तर काय झालं, c बाय 27. म्हणजे मला इथे ऍडिशन करायची, फक्त कोणाची ऍडिशन करायची, c प्लस c बाय 8 प्लस c बाय 27. बरोबर आहे. पण याला मल्टिप्लाय कोण करायचं, याला मल्टिप्लाय कोण आहे 1, याला मल्टिप्लाय कोण आहे 2 आणि याला मल्टिप्लाय कोण आहे 3. बरोबर, कारण आपण काय करतो, एक्स आणि पी आयचं काय करतो मल्टिप्लिकेशन, आणि त्यांची काय करतो आपण ऍडिशन करतो. जर आपण त्यांची ऍडिशन करत असेल तर ह्या पॅटर्नने जायचे. म्हणजे आता मला जर मीन काढायचा असेल तर मला सगळ्या व्हॅल्यू मधून मला कोणाची व्हॅल्यू माहित पाहिजे, सी ची व्हॅल्यू माहित पाहिजे. आता सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी माझ्याकडे एकच ऑप्शन राहिला, तो ऑप्शन म्हणजे काय, ह्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन किती असणार आहे 1. म्हणजे त्या ऍडिशन वरनं, म्हणजे इथं व्हॅल्यू भरण्याच्या आधी, आता हा खरं तर टेबल वरती पाहिजे नव्हतं, लक्षात, आणि हे टेबलच्या तुम्हाला खाली लिहायचं जे मी वर लिहितोय आता. ओके, ठीक आहे. काय c प्लस c बाय 8 प्लस c बाय 27 यांची ऍडिशन किती आहे 1. हे सॉल्व केल्यानंतर मला इथं कोण मिळाला, c मिळाला. तो c फक्त मला इथं भरायचा आहे, मला उत्तर मिळून जाणार. आलं लक्षात? ओके, म्हणजे सिंपल क्वेश्चन दिला होता, घाबरायचं नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळंच दिलंय, काहीच नाही वेगळं दिलंय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची, म्हणजे मला हे काढायचंय. नेहमी फोकस करायचं की मला नक्की काय काढायचंय, मग तिथं जाण्याचा माझा मार्ग कोणता आहे आणि मला घेऊन इन्फॉर्मेशन काय, या पॅटर्ननी आपण तिथं जायचं. कोणत्याही प्रश्नाला टॅकल करताना ही ट्रिक वापरायची, का मला नक्की काढायचंय काय, कोणता वे, आणि तो वे साठी माझ्याकडे आहे काय काय, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आले लक्षात? ठीक आहे, आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. आता इथं काय दिले पहा, 2 dice are thrown simultaneously, x denote the number of 6. ओके, फाइंड द एक्सपेक्टेशन ऑफ x. म्हणजे परत कोण काढायचंय तुम्हाला, e ऑफ x. मग आता e ऑफ x कळलाय तुम्हाला काय, त्याचा फॉर्म्युला पण माहिती आहे तुम्हाला, सगळंच माहिती आहे. ओके, मग आता इथं जर पाहिलं तुम्ही तर काय करणार तुम्ही, आन्सर स्टार्ट झालं, काय लिहिणार इथं, 2 dice are thrown simultaneously. Therefore सॅम्पल स्पेस काय मिळालं तुम्हाला 1 1.
लिहा वाटल्यास, म्हणजे लक्षात येईल. 1 2 1 3 1 4 ओके 1 5 1 6 ओके झालं. त्यानंतर आता इथं काय 2 1 असं करत करत तुम्ही इथं शेवटी काय लिहिणार आहे 6 6 जा. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36. मग आता आला तुमचा एक्स. एक्स कोण आहे तुमचा? एक्स डिनोट द नंबर ऑफ 6. एक्स कोण आहे तुमचा? नंबर ऑफ 6. मग एक्सच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय झाल्या? एकतर 0 वेळा आल्या असेल 6, नाहीतर एकदा येईल, नाहीतर दोनदा येईल. याच्याविषयी दुसरं काय होईल? झालं. मग आता तुम्हाला काय लिहायचं आहे? डिस्ट्रीब्युशन टेबल. ह्या टेबलमध्ये तुम्हाला किती कॉलम करायचे? 3. इथं कोणाला एक्स 0 वेळा, एकदा, दोनदा. इथं प्रोबॅबिलिटी कोणाची? तुमच्या एक्सची 0. आता इथं जर पाहिलं तर एक्स आता टोटल किती आहे? 36. आता इथं नाही सुरुवातीला यायचं, इथं जायचं सुरुवातीला. दोनदा 6 आले, अशी किती वेळा घटना घडणार आहे? एकदाच घडणार आहे. म्हणजे किती आले? 1/36. बरोबर. आता एकदा 6 आला, आता एकदा 6 कुठे येणार आहे? 1 6 बरोबर, 2 6 3 6 4 5 बरोबर आहे. झालं. त्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 मी किती झाले? 10. ओके, म्हणजे इथे किती आले? 10 आउट ऑफ 36. आता टोटल किती आहे? 36. 36 मधून 11 गेल्यावर राहिले किती? 25. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी किती आली? 25/36. आता तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची, म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय? वाटल्यास एक नवीन कॉलम तयार करू शकता तुम्ही, गरज पडली तर. नाही केलं तरी चालणार आहे. तसं काय करणार तुम्ही इथं? खरं तर XIPI यांचं काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन, आणि त्याची काय करणार तुम्ही? ऍडिशन. आणि न करता जरी तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला हा, तरी तुम्हाला करायचं ह्या दोघांचा गुणाकार करून ऍडिशन करायची. मग इथं तर याचा विषयच मिटला, फक्त ह्या दोघांची गुणाकार करून ऍडिशन करायची, झाला विषय. आलं लक्षात? ओके डन. येईल सॉल्व्ह करता. याच्या पुढे एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, तो प्रश्न आपण सोडवलेला नाहीये. ओके, कशी काढायची ते तुम्हाला माहिती आहे. झालं. आलो आपण त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. आता इथं जर पाहिलं तर पहा 9वा प्रश्न काय सांगितलंय? फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू रँडम व्हेरिएबल ऑफ एक्स हुज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काय दिलाय? टेबल दिलाय. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? फक्त ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, आणि तिघांची काय करायची? ऍडिशन करायची. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इथं. काय दिसतंय तुम्हाला इथं? फंक्शन. लिमिट दिले तुम्हाला पहिल्यांदा. ओके, के ची व्हॅल्यू पाहिजे. के ची व्हॅल्यू काढायची. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, याचा अर्थ काय? याची व्हॅल्यू काय? 1. म्हणजे इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय लिहायची तुम्हाला? 1. 1 केल्यानंतर तुम्हाला कोण मिळणार आहे? के मिळणार. के मिळाला तो पुट करा फक्त, झालं उत्तर. हे पण कळलंय तुम्हाला? म्हणजे हा प्रश्न ऑलरेडी, हे दोनही प्रश्न आपण काय केले त्याच्या आधी सोडवलेले आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर PYQ चे जर प्रोबॅबिलिटीचे PYQ तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला आता 26 साठी एक्स्ट्रा तयारी नाही करायची. हेच फक्त पुन्हा स्वतःच्या मनाने एकदा रिपीट करा. आलं लक्षात? ठीक आहे. तर यापर्यंत पहा, म्हणजे 20 पर्यंत आपण कंप्लीट केलेले आहे क्वेश्चन. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने आपले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. फक्त एक सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची सूचना काय? झालेली गणित पुन्हा एकदा स्वतःच्या मनाने हाताने सोडवा. बरोबर आहे. आणि बस एवढं जरी झालं तरी तुम्हाला 26चा पेपर खूप चांगल्या पद्धतीने जाईल. ओके बाय. आता पुढचा टॉपिक कोणता आहे आपला? बाय. ओके ठीक आहे.